फकीर म्हणजे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. शुकाचार्यांच्या बरोबरीचा, दत्तात्रयांच्या बरोबरीचा, कपिलांच्या बरोबरीचा, याज्ञवल्क्यांच्या बरोबरीचा तो फकीर होता. सामान्य नाही. ते काय असा धुपन काढणारा थोडाच होता. ते फकीर फकीर होता. हिरव्या रंगाची कपणी डोक्याला बांधलेली, हिरव्या रंगाची लुंगी घातलेली, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढीने एक चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. भजन करायचा. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. भजन करायचा तो फकीर त्यांच्या देवाचं. पण त्या फकीराला एका म्हातारीनं बऱ्याच दिवस भिक्षा दिली. फकीर हा शुद्ध व्यक्ती असतो, वारकरी हा शुद्ध व्यक्ती असतो. पण आता वारकऱ्याचं सोंग घेऊन कोणी कसे वागायलेत, आणि तरी त्या भडव्याला तुम्ही मानता तुमच्या घराला कुपाती लागन. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. तुम्हाला एक सांगू का राजू, एव्हा गुन्हा करणाऱ्यापेक्षा, चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा हरामखोर असतो. चुका सहन करणारा भडवा असतो. लक्षात ठेवा. तो धर्मासाठी घातक असतो, तो आपल्या कार्यासाठी घातक असतो. चुका करणाऱ्याला प्राधान्य द्यायचं नाही. किती बी विद्वान गायक असू द्या, जर तो दारू पित असेल आणि तुम्ही त्याला बोलून पैसे देत असाल तर बरोबर तुमचे लेकरं सुद्धा दारू पिणार. कीर्तनाच्या स्टेजवरून सांगायलो. कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला मानणार नाहीत, मानणार नाहीत, तुम्हाला मानणार नाहीत. अरे या संप्रदायात का तुम्ही अशा लोकांना प्राधान्य देता? देऊ नका. मानणार नाहीत ज्ञानोबाराय तुकोबाराय. मी मगाशी बैठकीत बोलून गेलो सदानंदजी तुम्हाला की हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. काल परवाच्या 5-50 लाखाच्या टपराच्या गाडीत बसणाऱ्याने नाही टिकवला. हा संप्रदाय महिन्याची वारी करणाऱ्याने टिकवलाय. असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. एका एकादशीला आळंदीला, एका एकादशीला पंढरपूरला, दुसऱ्या एकादशीला आळंदीला, त्याच्या पुढच्या एकादशीला पंढरपूरला अहोरात्र चालत येतो, अहोरात्र चालत येतो. ह्या निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांमुळं हा संप्रदाय टिकलाय. हा संप्रदाय टिकलाय. भंगाऱ्या भोंगाऱ्यांना बोकांडीवर घेता, पाप लागन तुम्हाला, पाप लागन. तुम्हाला एक सांगू, एका गावात गेलो सदानंदजी मी, तिथला एक माणूस म्हणला झकास कीर्तन करा. मी म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो बाडव्या. झकास म्हणतात कीर्तनात. कीर्तनात काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? या स्टेजवर कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरिरूप. अरे या भारतामध्ये खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर तुम्ही वाईट पाहण्यासाठी तुम्हाला स्टेज आहेत. पण एकच विनंती करतो, तुमच्या बुटासकट पाया पडतो, कीर्तनाच्या, भागवताच्या, रामायणाच्या, प्रवचनाच्या स्टेजवर फक्त संप्रदाय बघा, फक्त संप्रदाय बघा. बाकीचं बघू नका रे, बघू नका, बघू नका. माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, पण बशिलो म्हणून सांगतोय. उभं केलंय तुम्ही मला म्हणून सांगतोय. लय लय कष्ट घेतले मागच्या लोकांनी. परवाला एका गावी गेलो. 59 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. बाबांच्या पुण्यतिथीचा. 59 वर्षापूर्वी काय असेल सांगावर? होत्या का चपात्या खायला? असेल का नुकती? असेल का शिरा? असेल का बासुंदी? असतील का गुलाबजामुन? बाजऱ्याच्या कण्यान आमटीवर सप्ते केले हो. त्या लोकांना माना. त्या लोकांच्या किमतीमुळं
त्यांनी परमार्थ टिकवलाय म्हणून आमच्या सारख्या भंगिऱ्याला कीर्तन करायला भेटलेत. त्यांनी टिकवलाय. तुम्हाला सांगतो या टिकलेवाल्याला, तुमच्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू खाल्ली, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, झाडाच्या पाला पिळून खाल्ला, पाला शिजून खाल्ला पाला, आणि तुम्हाला जमिनी टिकून ठेवल्यात म्हणून सासू सासऱ्याला जीव लाईजा टिकल्यावाल्या होत. तुमच्या सासून सासऱ्यानं 72च्या दुष्काळाला जमीन विकून जर गोव्याला गेले असते मजा मारायला, तर तुम्हाला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं, इटा. म्हणून सुनायला सांगतो, सासू सासऱ्याची सेवा करा. झोपीत भिताड अंगाव पडन, झोपीत 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 मरून जा. शिंदोरके, वछे, अंतिके, चतुरे, मंजुळे, चुरा होईन तू आज चुरा, भोगा होईन भोगा. सगळ्यात मोठा परमार्थ तो आहे, सगळ्यात मोठा. वागणं हा सगळ्यात मोठं श्रेष्ठ काम आहे. चला, अंगरशा फकीराला बऱ्याच दिवस भिक्षा दिली, पण रगील फकीर होत ते. मस्तीतलं फकीर होत ते, महिमेतलं फकीर आहे. त्या मथारीने विचारलं, ए फकीर्या, ती मथारी का साधी असेल का हो? फकीर तिच्या हातचं जेवत होता म्हणल्यावर. ते 3 टाइम नॅच करणार फकीर होत. हे ते कोणाच्या घरचं खात नव्हतं, आणि ते फकीर त्या माथारीच्या हातची भाकरी खायचं. ती माथारी निष्ठावंत तुकोबारायची श्रोता होती. परिसरात तुकोबारायचं कीर्तन असलं की ती ऐकायला जायची. इतकी सात्विक माथारी होती. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. माथारी नाही विचारलंय, फकीरा पाया कम पडत नाही रे कोणाच्या? ते फकीराला मराठी कळत होती, पण बोलत हिंदीत होतो. ए बुढ़ी, मैं किसी के पैर नहीं छूता बोले, मैं किसी के पैर नहीं छूता, नहीं झुकता बोले किसी के पैर के ऊपर. काऊन नाही वाकत रे? हे मला आवडतच नाहीत म्हणे. तर मथारी म्हणली, रगिलीस इतकं काय तुझ्याकडं? तो फकीर म्हणला, ए बुड्ढी, हर दिन तू यही सवाल करती मुझे, क्यों नहीं झुकता, क्यों नहीं झुकता? मैं अभी झुकता बोले. एक कटोरा भर के किसी ने देना बोले, आटा, अनाज देव, आटा देव, कुछ तो कुछ ये भर के देव बोले. कटोरं होतं फकीराकडं, त्याच्यात 2.5 किलो धान्य बसत होतं. ताडाच्या झाडाचं कटोरं असतंय ते. जिनच्या पॅन्टीवाल्यान उग ऐका, हे तुमचं काम बहिऱ्या माणसावानी. बहिरे 2दा हसत येत, एकदा पुढचं हसल्यावर, एकदा कळाल्यावर. काय माहिती, जुनं इचकी जाणं, खपक्या मोबाईल आहेत भिताडासारखे तुम्हाला. इचकी जा त्याच्यातलं जुनं पाहत जा ना. देव कल्याण करीन राजे हो, तुमचं कल्याण करीन हो. हा ते कटोऱ्या घेतलंय बुड्ढी, हे जो कोणी भरून देईन मी त्याच्या पाया पडतो. म्हातारी म्हणली, जाय, गंजा श्रीमंत लोक आहेत, जाय त्याला माग. तर त्या काळातला एक फार मोठा श्रीमंत व्यक्ती होते, चिंतामणी देव. ते बाप्पा गणपतीचे उपासक होते. बाप्पा गणपतीचे उपासक. गणपती त्यांच्या हातानं म्हणे नैवेद्य जेवत होते. एवढे अधिकारी होते ते, महात्मे होते लोक. सामान्य कसं म्हणता येईल त्यांना, फार मोठी लोक. आणि त्यांच्या दारात फकीराने अलग टोकली, रसुल्ले ला इलाही भिक्षा देवा. मधलं सोडून देतो, जाऊ दे, आपण पटकन जागेवर येऊ. भिक्षा मागितली. चिंतामणी देवाच्या लक्षात आलं, फकीर आला गडे. फकीर बैठकीतून पाहिलं तर फकीर दिसला. भगवान सूर्यनारायणाच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी फकीर होता तो. इतका तेजस्वी. आचरणाचं तेज असते, आचरणाचं.
900 एकरवाल्याचा फोटो एकीकून लावा आणि संतांचा फोटो एकीकून लावा, मान कोणा पुढे वाकती? याचं आचरणच धड नाही ना, म्हणून त्याच्या फोटोकडे मान वाकत नाही ना. आचरणच धड नाही, कोणाचे उधार आणलेले देतच नाही. असंच आणू 900ची 1100 केली आणि काय त्याच्या पुढे मान वाकन? मान वाकण्यासाठी कापशबो आचरण लागते, आचरण. फकीर आचरणशील होता. सुनबाई, फकीराला कटोरा भरून द्या. सुपात देत होत्या पहिल्या मावल्या माझ्या, सुपात देत होत्या, सुपात. आता मी तुम्हाला दोष देणार नाही, कारण मागणारे लोक सात्विक होते नो. मागणारी सुद्धा माणसं दर्जायुक्त होती, शुद्ध अंतकरणाची होती. आता काय मागताना गोड वागतून तेच ऐकलं की तिसराच कार्यक्रम करतो. म्हणून जेव कोणाला घाली जा माझ्या माईंनो, पण पैसे कोणाला देत जाऊ नका, पाया पडतो तुमच्या. कारण पैसे चुकीच्या माणसाला जर गेले की त्याचं पाप तुमच्या संसारावर पडत असते, तुमच्या संसारावर. म्हणून माझ्या 18 मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे, सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. पैसे मात्र त्याची सगळी बायोडाटा कुंडली काढूनच त्याला दिले पाहिजे. हो, नाही तर सोंग घेतलं साधूचं, पैसे दिले आणि त्यानं ती घरी जाऊन एखादी रंगारंगाचं पाणी जर पेलं आणि लेकरा बाळाला जर मारलं तर पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. म्हणून पैसे कोणाला नाही द्यायचे, लायक संपन्न माणसाला देत जा. हो, कोणाला नका देत जाऊ. आपले पैसे वायफट ठिकाणी गेले नाही पाहिजे. असो, भरून द्या म्हणले कटोर. बोऱ्या भरलेल्या होत्या. एका कोपऱ्यात रास पडलेली होती गव्हाची. आंबर फुल झालते, आंबर. आंबर असतो घरात आणि पेव असतो दारात. पेव दारात असते आणि आंबर घरात असतो. आंबर घर बांधतानाच खालच्या मजल्यात त्याच्यासाठी एक हाऊत करून वरी छत टाकून त्याला एक चौकट करून त्याला दरुजा करून बरोबर त्याच्यात त्याला आंबर म्हणायचं आणि बाहेर मानी करून खाणल्या जातो त्याला पेव म्हणायचं. आंबरही भरलेली होती. कोपऱ्यातल्या बोऱ्यामध्ये त्या पोतड्यामध्ये पोतं घातलं आणि 3-4 किलो गहू घेतले त्याच्यात आणि कटोऱ्यात बसत होते 2.5 किलो. 4 किलो गहू त्या याच्यात घेतले, पण फकीराच्या कटोऱ्यात टाकले की इतकेच होतो. ती बाई म्हणली, बाई म्या गहू नसतीन घेतले का काय ग जास्त? आवाज मोठा करा. मी तर भरून घेतलं होतं सूप, मला कळालंच नसन. तिनं पुन्हा एकदा, आता पोत्यात नाही बुडिलं, कोपऱ्यात रास पडली होती, ती रासच त्याच्यातच सूप घातलं आणि 5-6 किलो गहू घेतले, तितके टाकले, चमच्याभरच होऊ लागले. आणि सासऱ्यानं सांगितलं कटोरं भरून दे, म्हणून तिनं 5-25 पोते गहू टाकले, तरी चमच्याभरच होऊ लागले. त्याला म्हणते फकीर, ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा फकीर. गडी गुडी आणले, चट पोते टाकले, चट. मागून एक गडी लय शहाणं होतं, ते म्हणला सगळं फकीराला द्यायला आपल्याला काय, आपल्याला महिन्याला चंदी लागतील, लय गडी हुशार. हो, तेव्हापासून काम करणार माणसं लय चतुर महाराज, लय हुशार, लय हुशार. आणि मग सांगितलं, मालक आंबर सगळे रिकामे झाले, बोरे रिकामे झाले, कोपऱ्यातल्या राशी टाकल्या, पण फकीराचं कटोरं नाही भरलं. चिंतामणी देव बाहेर आले आणि फकीराला वाकून प्रणाम केला. फकीरजी माफ करिए, मैं नहीं भर के दे सकता. तर फकीर म्हणला, वेळ काऊन घातला आतापर्यंत माझा वाया? 4 घंटे झालं मला उभं केलंय, कटोरं भरून देता येत नव्हतं तर कशाला उभं केलं? घ्या तुमचे गहू. फकीराच्या कटोऱ्यात टाकल्यावर छटाक भर आणि कटोरं खाली रिचिल्यावर दरुजा झाकला, एवढा ढिगल पडला गव्हाचा. वापस आलं फकीर तन 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 करीत, हे बुड्ढी, इशिले किसी के पैर नहीं छूता बोले मैं. म्हातारी म्हणली, लय तन तन करू नकोस मेल्या, तो कटोरं भरून द्यायची ताकद तुकाराम महाराजाची आहे.
आणि मग फकीर देहूला आले. अनगडशाह फकीर देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर विचारलं, तुकाराम महाराजांचं घर कुठे? ते वट्यावर बसलेले काही असतेत ना धसकटे, हे काय लय शहाणे थोडीच असते ते, इचके अवलादी, हे काय लय शिस्तीत असतात का? दुसऱ्याच्या खपल्या काढणार. हे मागच्या जन्मात कावळ्याच्या जन्माला होते भडवे. लय चाललो फकीर तिकडं, काय देईन काय माहिती ते काय लक्षात येणार यायला. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. त्याला काय कळणार होता तुकोबरायचा महिमा, तुकोबराय काय होते तर. अख्खं गाव सोडून दिलं, फकीर चाललं म्हणे तुकाराम महाराजाचं घर कुठे, काय देणार आहेत ते तुकाराम महाराज. तुम्हाला काय माहिती चोंबळे होत त्या महात्म्याकडे काय तर. तुम्हाला एक सांगू का, आपल्या भारतातल्या लोकायला खरा माणूस गेल्यावर कळतोय, अगोदर नाही कळत. ही आपल्या मातीत ताकदच ती काय काय अन्नात दोष आहे काय माहित. ती माणसं गेल्यावर आपण त्याचे फोटो बी तडावला येतो. ज्या महात्म्याच्या पुण्यतिथीचा सोहळा यायला काय कमी त्रास दिला असेल त्या काळात? भगवान बाबांना कमी त्रास दिला असेल? इतिहास पहा तुम्ही, बघा त्रास देणारी कोण होती? आपलीच होती ना. ज्ञानोबरायला त्रास देणारी आपली, तुकोबरायला त्रास देणारी आपली, पैठणच्या मालकांना त्रास देणारी आपली.